ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक छानसा असा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. ज्या क्षणांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो क्षण आलेला आहे. कारण अर्जुन आणि प्रतिमा या दोघांना एकाच वेळी प्रियावरती संशय आला आहे की ती खरी तन्वी आहे की नाही. प्रतिमाने तर सायलीच्या समोर ती तिची मुलगीच नाही आहे असं सरळ सरळ आता सांगून टाकलेलं आहे. आणि त्यातून आता प्रियाच्या वागण्याचा अर्जुनला काही अर्थच लागत नसतो. कारण प्रतिमा तिची जर आई आहे तर तिच्या आईबद्दलच ती इतकं असं अपशब्द कशी बोलू शकते हे अर्जुनला कळत नसतं. आणि याच एका कारणाने आणि सायलीने सांगितलेल्या एका गोष्टीने अर्जुन खरी तन्वी नक्की कोण आहे हे शोधण्यासाठी आता मधुभाऊंची भेट घेणार आहे. सायली नक्की अर्जुनला अशी कोणती गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे प्रियावरचा अर्जुनचा असणारा संशय आणखीनच वाढणार आहे. आणि त्याचबरोबर अर्जुन आता मधुभाऊंची या सगळ्यांमध्ये कशी मदत घेणार. आणि प्रिया तन्वी नाही आहे तर सायलीच तन्वी आहे हे सत्य अर्जुनला कसं कळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुन आता ज्यावेळी प्रियाला भेटायला गेलेला असतो त्याचवेळी प्रियाने अर्जुनची माफी मागितलेली असते. कारण तिला काहीही करून अर्जुनच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करायचं असतं. परंतु ऑलरेडी प्रिया कशी मुलगी आहे आणि ती किती खालच्या थराला जाऊन काय करू शकते हे अर्जुनलाही तितकंच चांगलं माहिती असतं. त्यामुळे अर्जुन सतत तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अर्जुनला ती मैत्री कंटिन्यू ठेवावी लागत असते. कारण प्रियाकडून आश्रमातल्या खुनाचं सत्य उलगडवायचं असतं. तर तिथे आता अर्जुन गेला असता प्रिया प्रतिमाविषयी अर्जुनला बोलायला लागते. ती अशी बोलत असते की जसं काही तिला तिच्या आईबद्दल काहीच घेणं देणं नाही आहे. तिच्या बोलण्याचा टोन जो असतो तो अर्जुनला खटकायला लागतो. अर्जुन विचार करतो की तन्वी तिच्या आईबद्दल प्रतिमात्याबद्दल बोलते आहे, परंतु माझी मम्मा तर आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. मग ही स्वतःच्याच आईच्या विरोधात कशी बोलू शकते. प्रियाने अर्जुनला हेही सांगितलेलं असतं की सगळ्यांची सिंपती मिळवण्यासाठी माझी आई नाटकं करते. तेव्हा तर अर्जुनचा संशय आणखीनच बळावतो. असं आपल्या आईच्या बाबत एवढे अपशब्द कोण वापरू शकतं आणि प्रतिमा त्या नाटकं का करेल. तिच्या मनाची स्थिती प्रत्येकानेच काय तर तिथे तन्वीने सुद्धा सगळ्यात जास्त समजून घ्यायला हवी असंच अर्जुनला वाटतं. इकडे सायलीला सुद्धा प्रतिमाने सांगितलेलं असतं की प्रिया तिची मुलगी नाही आहे असं तिला वाटतं. तेव्हा सायली हात जोडून तिथे प्रतिमाची माफीही मागते आणि तिला सांगते की प्रतिमा त्या मला मान्य आहे की थोडीफार बिथरल्यासारखी तन्वी वागतही असेल, परंतु ती तुमच्या रक्ताची आहे आणि आईवडिलांशिवाय जगणं काय असतं हे मला चांगलेच माहिती आहे. तेव्हा प्रतिमाने सायलीला खूप मोठा अधिकार दिलेला असतो तिला आई म्हणण्याचा. सायली आता खूप खुश होऊन प्रतिमाला घट्ट मिठीही मारते. त्यानंतर सायली विचार करते आणि प्रतिमाला सांगते की प्रतिमात्या आपण हे नातं नको निभवायला. म्हणजे मी जर तुम्हाला तन्वीच्या समोर आई अशी हाक मारली तर तिला हे नाही आवडणार. ती आधीच माझ्यावरती किती चिडते आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. आज पूजेमध्ये जे झालं तेही तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे खरंच आपण हे नातं पुढे नको घेऊन जायला, परंतु हे नातं उलगडायचं हे नियतीने मात्र आता ठरवलेलं असतं आणि ते उलगडं जाणार असतं अर्जुनकडून. इकडे प्रिया आता अर्जुनशी बोलत असता प्रियाचा फोन वाजतो. तर प्रिया आता तो फोन रिसीव करण्यासाठी जाणार इतक्यात अर्जुन तिला थांबवतो. अर्जुन प्रियाला सांगतो की अगं तन्वी तू नको ना काळजी करूस, मी तुझा फोन तुझ्याकडे आणून देतो. परंतु तो फोन महिपतचा असतो आणि तिथे समोरच आता नाव असतं. परंतु प्रिया आता घाबरते. अर्जुन आता 2 पावलं पुढं गेला असता प्रिया त्याला थांबवते. कारण प्रियाला वाटतं की जर तो फोन साक्षी महिपत किंवा नागराज या तिघांपैकी जर कोणाचा असेल आणि अर्जुनने जर ते पाहिलं तर प्रियाचं खूप मोठं गुपित उलगडलं जाऊ शकतं. नागराजचा काय फोन पाहिला तरी हरकत नाही, परंतु त्याच जागी जर महिपत किंवा साक्षी या दोघांपैकी जर कोणाचा फोन असेल तर हा अर्जुन मला प्रश्न विचारेल. एवढंच काय तर तो रविराज किल्लेदार आणि हा अर्जुन सुभेदार दोघे मिळून मला कोर्टात खेचतील आणि जेलमध्ये टाकतील. त्यापेक्षा हे नकोच असं म्हणून पटकन प्रिया अर्जुनला हाक मारते. प्रिया अर्जुनला सांगते की
कदाचित नागराज काकाचा फोन असेल, नाही म्हणजे ते गेल्यानंतर घरी मला फोन करणार होते असं त्यांनी मला सांगितलं होतं. परंतु अर्जुन, नको काळजी करूस तू, मी थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलेन. परंतु तू आता माझ्याशी गप्पा मारायला आला आहेस ना, मग बोल ना, असं म्हणून मुद्दाम आता प्रिया अर्जुनला त्या फोनपर्यंत पोहोचू द्यायचं नसतं म्हणून त्याच्या जवळ जायला लागते. अर्जुन आता थोडाफार गांगरून जातो आणि त्यानंतर तो मागे मागे सरकायला लागतो. त्यानंतर अर्जुन तिथे प्रियाला सांगतो की तन्वी, मला ना एक महत्त्वाचं काम आहे. नाही म्हणजे तुला खरं तर गिल्टी फील होत असेल, वाईट वाटत असेल, याच एका कारणासाठी मी तुला समजवण्यासाठी आलो होतो की आमच्या मनात आता काहीच राहिलेलं नाही आहे. मला माहिती आहे की तुझ्या सायलीवरती खूप राग आहे, परंतु तो राग तू असा व्यक्त नको करायला हो. नाही म्हणजे तू जर सर्वांसमोर अशीच सायलीसोबत वागत राहिलीस ना, तर काय होईल माहिती आहे का, सगळेच जण तुझ्यावरती चिडतच राहतील आणि सगळेच जण सायलीचं कौतुक करत राहतील. तुला कळतंय ना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन, तू किती विचार करतोस रे माझा. त्यानंतर अर्जुन आता प्रियाच्या हातून हात सोडवून घेतो आणि तिला सांगतो की मला महत्त्वाचं काम आहे आणि अर्जुन तेथून पळ काढतो. प्रिया पटकन जाऊन स्वतःचा मोबाईल चेक करते तर तिथे महिपतचा फोन आलेला असतो. प्रियाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. प्रिया विचार करते की नशीब माझं की या अर्जुनने अजूनही फोन पाहिला नाही. याने जर महिपतचं नाव पाहिलं असतं ना, तर एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार माझ्यावरती केला असता. त्यानंतर त्याने माझे सगळे कॉल रेकॉर्ड चेक केले असते आणि माझं आणि महिपतचं कनेक्शन आहे हे जर त्याच्या समोर जर उलगडलं असतं तर या अर्जुनने माझा पिछाच सोडला नसता. एवढंच काय, हे सगळं त्यांनी रविराज किल्लेदारासमोर सुद्धा घेऊन गेला असता आणि माझ्याकडून सत्य वधवून घेत मला जेलमध्ये टाकलं असतं. नशीब वेळेवरती मी त्याला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. आणि प्रिया स्वतःची शब्बासकी देते. इकडे रूममध्ये आल्यानंतर अर्जुन थोडाफार अस्वस्थ असता सायलीही तिथे येते. सायली अर्जुनला विचारते की काय झालं सर, तुम्ही कसला विचार करत आहात. तेव्हा अर्जुन सांगतो की मी तन्वीचा विचार करतो आहे मिसेस सायली. नाही म्हणजे तन्वी प्रतिमात्याच्या बाबतीत अशी कशी काय बोलू शकते. तेव्हा सायलीला थोडासा शॉकच बसतो. ती विचारते की म्हणजे तुम्ही प्रियाला भेटायला गेला होतात. तेव्हा अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली, हे बघा, वाईट वाटू नका घेऊ आणि चिडू तर अजिबात नका, कारण जर मी गेलोच नसतो तर इतकी मोठी गोष्ट मला सापडलीच नसती. सायली विचारते की सापडली नसती, कसली गोष्ट सर. तेव्हा अर्जुन सांगतो की मला ना आता शंका येते आहे की तन्वी म्हणजे ती प्रिया खरंच प्रतिमात्यांची मुलगी आहे का. तेव्हा सायली अर्जुनला विचारते की सर काय बोलताय तुम्ही, म्हणजे आता तुम्ही तर अगदी प्रतिमात्यासारखं वागत आहात. तेव्हा अर्जुन धक्क्यानेच सायलीकडे पाहतो. अर्जुन विचारतो की म्हणजे प्रतिमात्याला सुद्धा हेच वाटतं आहे का. तेव्हा सायली सांगते की हो सर, खरं तर सकाळपासून जे काही घडलं त्यामुळे त्याचा त्रास सगळ्यात जास्त प्रतिमात्यांना झाला आहे. म्हणून मी प्रियाच्या वतीने त्यांची समजूत घालण्यासाठी माफी मागण्यासाठी गेले होते, परंतु तिथे तर मला प्रतिमात्याचे एक वेगळंच रूप दिसलं. नाही म्हणजे प्रतिमात्या स्वतःहूनच मला सांगत होत्या की त्यांना प्रिया त्यांची मुलगी वाटतच नाही आहे, खरं तर त्यांना मीच त्यांची मुलगी वाटते. तेव्हा तिथे अर्जुन शॉकमध्ये असतो. अर्जुन विचारतो की म्हणजे जे मला वाटतं आहे तेच प्रतिमात्यालाही वाटतं आहे. तेव्हा सायली सांगते की हो सर, परंतु असं कसं शक्य आहे. नाही म्हणजे मला माहिती आहे की प्रिया मध्येच आता बिथरल्यासारखी वागते, परंतु ती त्यांची मुलगीच नाही आहे असं नाही ना ठरवू शकत आपण. स्वतः रविराजांनी तर सायली तिथे सांगते की स्वतः रविराज काकांनी प्रियास तन्वी आहे ही गोष्ट सिद्ध करून दाखवली होती. तुम्ही मला सांगितलं होतं ना, मग आता तुम्ही तिच्यावरती असा संशय नाही ना घेऊ शकत. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की मी संशय घेतच नव्हतो, परंतु तन्वीचा बोलण्याचा टोन इतका विचित्र होता ना मिसेस सायली की कोणालाही तिच्यावरती शंका येऊ शकते. नाही म्हणजे आपल्या आईच्या बाबतीत असं कोण बोलू शकतं. तेव्हा सायली आता अर्जुनला विचारते की नक्की प्रिया काय म्हणाली आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वीला असं वाटतं की प्रतिमात्या सिंपत्ती मिळवण्यासाठी नाटकं करतात. तर सायलीलाही धक्का बसतो. सायली तिथे विचार करते की ही प्रिया ना इतकी मूर्ख आहे की स्वतःच्या आईच्या बाबतीतही तिला काहीच घेणं देणं नाही आहे. इतकं कसं कोण स्वार्थी असू शकतं. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, मी आता क्लिअरली हे स्पष्ट करून दाखवतो की खरंच प्रिया तन्वी नाहीच आहे आणि ते स्पष्टपणे दिसतं आहे आपल्याला. तरीही सायली अर्जुनला तेच सांगत असते की सर, मला तर असं वाटतं आहे की
तुमचा काहीतरी किंवा प्रतिमात्याचा काहीतरी गैरसमज होत असेल. प्रिया आश्रमात असल्यापासूनच अशी आहे. तिला मधुभाऊंच्या बाबतीतही काहीच घेणं देणं नव्हतं. अगदी बिथरल्यासारखी वागते ती. आणि ती किती मूर्ख आहे हे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे ना. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की हो, परंतु कोणतीही मुलगी किंवा कोणताही मुलगा जरी असला ना तरी आपल्या आईवडिलांच्या बाबतीत तो इतका पॉझिटिव्ह असतो ना की साधं त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही. आणि ही तन्वी स्वतःच्याच आईबद्दल एवढे अपशब्द बोलते आहे. सायलीला पटवून देण्यासाठी अर्जुन तिथे सांगतो की तुम्हाला अस्मिताई कशी आहे माहिती आहे ना. वेळोवेळी किती मूर्खपणा करत असते ती. सगळेजण तिच्यावरती हसत असतात, तिची चेष्टा मस्करी करत असतात. परंतु तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का, तिच्यासाठी तिचे आईवडील पहिली प्रायोरिटी आहेत. एवढंच काय तर ज्यावेळी डॅडला पोलीस घेऊन गेले होते त्यावेळी मम्माची अवस्थासुद्धा खूप खराब होती. तुम्ही तर पाहिलं होतं, सोबत होतात ना तुम्ही. त्यावेळी अस्मिताई किती घाबरून गेली होती माहिती आहे ना. डॅड जेलमध्ये होते, मॉमची अवस्था अशी झाली होती, ती किती बिथरली होती, अगदी गांगरून गेली होती, त्यांच्यासाठी रडत होती. परंतु तन्वीच्या बाबतीत असं काहीच दिसत नाही आहे. तिला काही फरकच पडत नाही आहे असं वाटतं. तेव्हा सायली सांगते की परंतु सर, खरंच प्रिया लहानपणापासूनच अशी आहे. मी तिला लहानपणापासून पाहिलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला कळत कसं नाही आहे. हे बघा, आता मला एक गोष्ट सांगा की जर तुमचीच आई असती किंवा समजा प्रतिमा आत्या जर तुमची आई असती तर तुम्ही तिच्यासाठी किती गोष्टी केल्या असत्या. त्यांच्यावरती अगदी जीव ओवाळून टाकला असता, जीवापाड प्रेम केलं असतं. एवढंच काय मिसेस सायली, अहो प्रतिमा आत्या तर तुमचे कोणीच लागत नाही आहेत. त्यांच्याशी तुमचं काहीच नातं नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही एवढं जीवापाड प्रेम करता त्यांच्यावरती, त्यांच्यासाठी किती झटत असता. एवढंच काय तर इतक्या वर्षानंतर आम्ही सगळेजण खुश आहोत, तेही तुमच्यामुळे, कारण तुम्ही स्वतःहून प्रतिमा आत्याला शोधून आणला आहे. मला तर आता असं वाटतं आहे की ही गोष्ट तन्वीने करायला हवी होती. तेव्हा सायली सांगते की सर, प्रिया खूप स्वार्थी मुलगी आहे. अहो, तिने एवढं लहानपणापासून ज्या मधुभाऊने तिला वाढवलं, तिच्यावरती एवढी माया केली, प्रेम दिलं, स्वतःचं नाव दिलं, त्याच मधुभाऊंना तिने जेलमध्ये अडकवलं आहे. गेले कित्येक दिवस झालं आपण त्यांची केस लढत आहोत, तरीही प्रिया खरं बोलायला तयार नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की एक्झॅक्टली मिसेस सायली, मीही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तन्वी नक्की आहे तरी कोण. जर प्रतिमा आत्याही स्वतःहून म्हणत असेल की ती तिची मुलगीच नाही आहे. आई, कोणतीही आई असली ना तरी ती स्पर्शाने आपल्या मुलांना ओळखू शकते. परंतु त्या स्पर्शामध्ये आता प्रतिमा आत्याला ती तिची मुलगीच नाही आहे असं जाणवत असेल तर आपण आता हे सत्य शोधून काढायचं आहे की तन्वी नक्की आहे तरी कोण. सायलीलाही तितकंच अर्जुनचं म्हणणं पटत चाललेलं असतं. प्रिया ज्याप्रमाणे वागत असते एवढंच नाही तर प्रियाने सायलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळेही सायलीची शंका बळावते. अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की आपल्याकडे एकच मार्ग आहे प्रिया नक्की कोण आहे हे शोधण्यासाठी. तेव्हा सायली विचारते की म्हणजे आपल्याला मदत कोण करू शकतं. तेव्हा अर्जुन सांगतो की मधुभाऊ. मधुभाऊ एकमेव अशी व्यक्ती आहेत की जे आपल्याला सांगू शकतात की प्रिया नक्की कोण आहे. कारण आत्तापर्यंत त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की प्रिया सिनियरची मुलगी आहे. परंतु आपण जर आता त्यांच्याशी विचारपूस केली, प्रिया आश्रमात केव्हा आली होती, कधी आली होती, त्यानंतर प्रियाच्या ज्या काही वस्तू होत्या, म्हणजे मी पाहिल्यानुसार आता प्रत्येकाच्या वस्तूचे एक लाल गाठोडं बनवून ठेवलं होतं ना. एक मिनिट मिसेस सायली, माझ्या आत्ता लक्षात येतं आहे की ज्या दिवशी आपण मधुभाऊंना भेटण्यासाठी जेलमध्ये गेलो होतो तेव्हा चैतन्य आणि मी आश्रमातली गाठोडी चेक करत होतो. तर त्या गाठोड्यामध्ये प्रियाचंही गाठोडं नव्हतं आणि तुमचंही गाठोडं नव्हतं. म्हणजे आता एक गोष्ट क्लिअर झाली आहे की प्रियाने सगळ्यांची फसवणूक केली आहे. ती तन्वी नाही आहे हे आपल्याला आता शोधून काढावं लागेल. सायली तिथे विचारते की माझंही गाठोडं नव्हतं म्हणजे. तेव्हा अर्जुन सांगते की हो, कारण मी मधुभाऊंना तुमच्या आईवडिलांबद्दल चौकशी केली असता मधुभाऊंनी मला लाल गाठोड्याबद्दल सांगितलं होतं. आणि जेव्हा मी चैतन्य आम्ही दोघांनी मिळून ते गाठोडं शोधण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला तिथे काहीच नाही भेटलं आहे मिसेस सायली. ना तुमचं गाठोडं ना तन्वीचं. परंतु तन्वीचं गाठोडं ती घरी घेऊन आली होती, त्याच्याच वरून कळलं होतं ना की ती सिनियरची मुलगी आहे म्हणून. त्याच वस्तू होत्या. जर आता तन्वी जर म्हणजे ती प्रिया जर तन्वी नाही आहे
तर मग आता ते गाठोडं तिनं आणलं कोणाचं होतं? तेव्हा अर्जुन तिथे म्हणायला लागतो की 1 मिनिट सायली, म्हणजे असं तर नाही आहे ना की तुम्हीच खऱ्या प्रतिमात्याची मुलगी आहात? तेव्हा सायलीला धक्काच बसतो आणि अर्जुनकडे पाहायला लागते. तेव्हा अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली, कारण तन्वीने म्हणजे प्रियाने तिचं गाठोडं तर घेऊन गेली होती. त्याचसोबत तिच्यासोबत जवळ असलेल्या त्या गाठोड्यामुळे ती सिरियाची मुलगी आहे असं सिद्ध झालं होतं. जर आपल्याला आता तिच्यावरती संशय येतोय की ती तन्वी नाहीच आहे, तर मग ते गाठोडं कोणाचं होतं? आणि तिथे गाठोडं गायब असणारी दुसरी व्यक्ती म्हटलं तर तुम्हीच आहात. आणि तुमचा आत्तापर्यंतचा या सुभेदार परिवारातला प्रवास पाहता तुमचे एक ना एक गुण हुबेहूब अगदी प्रतिमा आत्याशी मिळते जुळते आहेत. याचा अर्थ असाच निघतो आहे की तुम्हीच प्रतिमा आत्याची खरी मुलगी आहात. तुमच्या लक्षात येत आहे का की तन्वीने म्हणजे त्या प्रियाने आपली किती मोठी फसवणूक केली आहे? तेव्हा सायलीला आता धक्काच बसतो. सायली विचार करते की परंतु मला असं कधीच वाटलं नव्हतं सर. तर अर्जुन तिथे म्हणतो की वाटलं नाही हा भाग आपण सोडून देऊयात. सर्वात आधी आपण दोघं मिळून प्रिया नक्की कोण आहे, ती कुठून आली होती, आश्रमात कशी आली आणि आश्रमात तिच्या वस्तू काय होत्या हे सगळं मधुभाऊंकडून चौकशी करून घेऊयात. त्यानंतरच आपल्याला कळेल की मग नक्की खरी तन्वी आहे तरी कोण. तर आता अर्जुन आणि सायली दोघे मिळून आता मधुभाऊंची जेलमध्ये जाऊन भेट घेता क्षणी प्रियाचं इतक्या वर्षांचं लपवलेलं गुपित फुटणार का? आणि अर्जुन सर्वांच्या समोर आता ती तन्वी नसल्याचं कसं सिद्ध करून दाखवणार व सायलीच तन्वी आहे हे कळता क्षणी नीच प्रियाला फसवणुकीच्या बाबत काय शिक्षा दिली जाणार हे पाहायला खूप मजा येईल.